नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेट। आज आपण इथे 32 साईजचं कटोरीचं पॅटर्न कट करणार आहोत। उंची आहे 13 इंच, छाती आहे 32 इंच, कमर आहे 28 इंच, शोल्डर 5 इंच आणि मुंढा 5.5 इंच। याचेच आज आपण परफेक्ट असं कटोरीचं पॅटर्न काढणार आहोत। फ्रेंड्स, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण या 7 दिवसांमध्ये 32 ते 44 पर्यंतचे पॅटर्न शिकणार आहोत। तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही घर बसल्या फ्री मध्ये हे पॅटर्न शिकू शकाल। तर चला मग आपण स्टार्ट करूयात। उंची आपण घेऊयात इथे 13 + 1 14 इंच। त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे आपण 5 इंच, मुंढा उतार आपण 5.5 इंचावर मार्क करणार आहोत। छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच ऍड करायचे, 9.5 इंचावर मार्क केलेला आहे। कमरेचा साईज आहे आपला 28 इंच। 28 चा चौथा भाग येतो 7 मध्ये 1.5 इंच मार्जिन ऍड करून घेऊयात। अशा पद्धतीने 8.5 वर मार्क झाल्यानंतर आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊयात। त्यानंतर ही जी क्रॉस लाईन आहे ही जॉईन करून घेऊयात। आता हे बघा फ्रेंड्स, आपण बॅकचा जो मुंढ्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी अर्धा इंच आपण पुढच्या साईडला मार्क करून घेऊयात आणि या फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपण आकार देऊयात। ही आकार देण्याची आणखीन सोपी पद्धत सुद्धा आहे फ्रेंड्स, पण हे जर तुम्ही यूज केलं तर आकार तुमचे अगदी परफेक्ट येतील। तुम्ही जर आपले काही व्हिडिओ जर बघितलेत याच्या आधीचे, तर त्यामध्ये मुंड्याचा परफेक्ट आकार कसा द्यायचा ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्ही चॅनलला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला बरोबर ते व्हिडिओ लक्षात येतील। तर हे बघा, गळ्याची रुंदी आपण इथे 2 इंच ठेवलेली आहे। खालच्या साईडला आपण 10.5 वर मार्क करूयात आणि 2.5 इंचावर मार्क करूयात, म्हणजे आपला जो गळा आहे तो व्यवस्थित असा पसरट होईल आणि दिसायला सुंदर दिसेल। तर फ्रेंच कर्वच्या सहाय्यानेच आपण याला ड्रॉ करून घेऊयात। हे बघा, खूप छान असा हा आकार येतो कर्व स्केल यूज केल्याने। बॅक साइडचा हा जो आपला पार्ट आहे तो रेडी आहे। आता आपण फ्रंट साइड ड्रॉ करून घेऊयात। शोल्डर इथे आपण 5 इंच घेतलेला आहे आणि आता उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचं आहे। बॅक साइडला आपण 1 इंच ऍड करतो, पण फ्रंट साइडला आपण 1.5 इंच ऍड करतो। तर मग आता 13 मध्ये 1.5 इंच मिळवल्याने आपले झालेले आहेत 14.5 इंच। तर आपण इथे 14.5 वर मार्क करूयात। त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंढा उतार 5.5 इंच। जसं आपण बॅक साइडला ड्रॉ केलेलं होतं त्याच हिशोबाने आपल्याला ड्रॉ करायचं आहे। छातीचा जो चौथा भाग आहे 1.5 इंच ऍड करून घ्यायचे, म्हणजेच 8 + 1.5 9.5 इंचावर मार्क करून ड्रॉ करून घ्यायचंय। कमरेच्या साइडला सुद्धा त्याच पद्धतीने ड्रॉ करायचंय, चौथा भाग प्लस 1.5 इंच। तर 7 मध्ये 1.5 मिळवले आपण 8.5 इंचावर मार्क करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ही जी क्रॉस लाईन आहे ती जॉईन करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, जर का व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर प्लीज तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघू शकता, पण यापेक्षा जर स्लो आपण दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल। बटन पट्टीच्या साइडने 3.5 इंच आणि कमरेच्या साइडने 2.5 इंचावर आपल्याला मार्क करून अशा पद्धतीने यू पट्टीचा आकार द्यायचा आहे, म्हणजेच ब्रा पट्टी, यू पट्टी, योग पट्टी, तुम्ही जे म्हणत असाल ते। त्यानंतर गळ्याची रुंदी 2 इंच घ्यायची आहे, कारण आपण बॅकला 2 इंच टाकलेली होती। फ्रंट गळ्याची उंची जितकी आहे त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पुढचा जो गळा आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। ही कटोरीसाठी आहे फ्रेंड्स, पण आता मी इथे आधी गळ्याला आकार देऊन घेते, म्हणजे व्यवस्थित दिसेल आपलं पॅटर्न आणि कळून येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेऊयात। त्यानंतर कटोरीच्या मार्किंगसाठी मुंढ्यातून बरोबर काटकोनामध्ये 1.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीने टेप ठेवून त्याचा निम्मा भाग करून कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचंय आणि रॅन्डमली आपल्याला इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे। फ्री हँडने असं व्यवस्थित असं कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे।
यासाठी तुम्ही कोणतीही स्केल नाही यूज करू शकत फ्रेंड्स, इथं तुमचं स्किलच लागेल, स्केल नाही लागणार. तर हे बघा अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच फक्त आतमध्ये घ्यायचं आहे, बिकॉज आपण ऑलरेडी शोल्डर कमी घेतलेला आहे त्यामुळे. आणि अशा पद्धतीने स्केल ठेवून आकार देऊन घ्यायचा आहे. या स्केलचा खूप छान उपयोग होतो फ्रेंड्स, आपले जे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित येतात, परफेक्ट येतात. आता तुम्हाला तिथे घरी कोणी चेक करायला नाहीये की तुमचे आकार बरोबर आहेत की नाही, जसं आम्ही क्लासमध्ये चेक करतो, पण इथे आपण स्केलच्या साहाय्याने अतिशय ॲक्युरेट पद्धतीने ते मार्किंग करू शकतो. आता आपण हे कट करून घेऊयात. कट झाल्यानंतर फ्रेंड्स आपलं मेन काम आहे कटोरी वाढवणं. तिथे तुम्हाला अतिशय लक्ष द्यायची गरज आहे आणि बिलकुल पण स्किप करायचं नाहीये फ्रेंड्स. जर का तुम्ही व्हिडिओ स्किप केलात तर तुमचं चुकू शकतं, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने एक सरळ मार्किंग करून घ्यायची, म्हणजेच एक लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर ॲज इट इज जशी कटोरी आहे त्याच पद्धतीने एका दुसऱ्या पेपरवर आपल्याला ही कटोरी व्यवस्थित अशी आखून घ्यायची, एक सरळ लाईन मारल्यानंतर. हे बघा अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचंय ॲज इट इज, म्हणजे जशी आहे ना सेम तसा पीस जो आहे तो आखून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ही 32 साईजची कटोरी आहे, त्यासाठी इकडच्या साईडला 1.5 इंच आणि बटन पट्टीच्या साईडला अर्धा इंच वाढवायचं आहे. खालच्या साईडला 1-1 इंचावर आपण मार्क करून घ्यायचं आहे. आता हे जे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे बटन पट्टीच्या साईडची ही जी रेष आहे त्याप्रमाणे क्रॉस आखून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी 1-1 इंचाची मार्किंग आहे ती ड्रॉ करून घ्यायची अशी व्यवस्थित. साईडला आपल्याला व्यवस्थित असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे, परफेक्ट. यासाठी तुम्हाला कोणतीही स्केल नाहीये फ्रेंड्स. इकडे 1.5 इंच, इकडे अर्धा इंच, खाली 1-1 इंच अशा पद्धतीने आपण वाढवलेलं आहे, हे लक्षात असू द्या. मी पुन्हा पुन्हा सांगते. आता ही जी कटोरी आहे ती आपण कट करून घेऊयात. फ्रेंड्स आपले अशाच पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही विजिट करू शकता. नऊवारी साडी, लहान मुलींची कल्पना साडी, रेडीमेड साडी, अगदी अशा सर्व प्रकारचे आपले व्हिडिओज आहेत चॅनलवर, तुम्ही विजिट करू शकता आणि बघू शकता. तर हे बघा, हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला साइड पीस घ्यायचा आहे आणि तो साइड पीस आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हा साइड पीस असा ठेवल्यानंतर इथे आपल्याला जिथपर्यंत साइड पीस येईल तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या मार्किंगच्या खाली अर्धा इंचावर मार्क करायचं आहे. आता अशा पद्धतीने संपूर्ण हे मोजून घ्यायचं आहे आणि इथे एक मध्य काढून घ्यायचं आहे. त्या मध्यापासून वरती आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर इथे आपण संपूर्ण हा जो टक्स आहे तो 2.5 इंचाचा आहे. साईडला 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच बटन पट्टीच्या साईडला मार्क करून घ्यायचंय आणि ही जी क्रॉस लाईन आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. आता हे आपण कट करून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशी ही कटोरी आपली रेडी आहे. हा टक्स तुम्हाला असा स्टिच करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स ही कटोरी प्रत्येकच मापाला अगदी छान बसते, म्हणजे या कटोरीची पद्धत जी आहे ती प्रत्येक मापाला अशी खूप छान बसते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचं ब्लाऊज कसं झालंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर हे बघा, हे इथपर्यंत झाल्यानंतर खूप छान असं हा स्टिच होणार आहे ब्लाऊज. त्यानंतर आपण स्लीव्हचं मार्किंग करून घेऊयात फ्रेंड्स.
स्लीव्ज रेडी करूयात. स्लीव्ज साठी आपण अशा पद्धतीने डबल घडी करून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. उंची प्लस 1 इंच करणार आहोत जर अस्तरचं ब्लाउज असेल तर, आणि जर साधा असेल बिना अस्तरचं तर 2 इंच ऍड करा. उंचीमध्ये कॅप हाईट 2.5 इंच ठेवायची आहे. 1.5 इंच जे तुम्ही मार्जिन ठेवणार आहात, 1.5 ते 2 इंच जे काही असेल ते ड्रॉ करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे स्लीव्हचा. आता हा तात्पुरता आपण एकच आकार देणार आहे. दुसरा आकार हा आपण परफेक्ट कसा काढायचा ते मी तुम्हाला यापुढे सांगते. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर हे आपण कट करून घेणार आहोत. आता हे कट झाल्यानंतर 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला पेपर फोल्ड करून ठेवायचा आहे. 1 ते 1.25 इंच घेतलं तरी चालेल. आणि हे बघा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. फ्रेंड्स, आज आपण इथे 32 छातीचं कटोरीचं ब्लाऊजचं पॅटर्न काढलेलं आहे. नेक्स्ट डे आपण म्हणजे नेक्स्ट भागामध्ये मी तुम्हाला 34चं पॅटर्न सांगणार आहे. सो प्लीज फ्रेंड्स, नेक्स्ट टाइम सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.